नमस्कार मित्रांनो, वल्लरीने तिच्या तोंडाने तिचा गुन्हा कबूल केलेला आहे. तिने भूतकाळात ज्या काही चुका केल्या त्या आता ती तिच्या तोंडाने समोर बोलणार आहे. मित्रांनो, आता इथे राकेश अर्णवला त्रास देण्यामध्ये कसर सोडत नाहीये. तो अंजलीला त्याच्या गोल गोल बोलण्यामध्ये गुंडाळून आता इथे अर्णवलाच खोटं पाडत आहे. त्यामुळे अर्णवची प्रचंड चिडचिड होत आहे. त्याला समजतच नाही. त्यामुळे त्याला राकेशचा भरपूर राग येत आहे. आणि अशामध्येच ईश्वरी आता देवाची प्रार्थना करून म्हणत आहे की देव बाप्पा, गणू बाप्पा, आमच्या संसाराची गाडी पुढे कधी जाणार? अर्णव सरांना कधी कळणार की मी त्यांची फक्त मैत्रीण नाही, त्यांची बायको आहे आणि माझं त्यांच्यावर प्रेम आहे. मित्रांनो, आता इथे अर्णव चिडचिड करत रूम मध्ये आलेला आहे आणि आता ईश्वरी त्याला विचारत आहे की अर्णव सर काय झालंय का? तर तेव्हा तोही नाही बोलतो. मग ईश्वरीला असं वाटतं की चला काय हरकत आहे, आपण आज जरा अर्णव सरांसोबत प्रेमाचं बोलूया, थोडं संसाराविषयी बोलूया. तेव्हा ईश्वरी बोलते की सर, संसार प्रपंच याविषयी तुम्हाला काय वाटतं? वाढवायचा काय? अर्णव इतका चिडलेला असतो. तो बोलतो, अगं ऑलरेडीच आहे ना, जो काही प्रपंच आहे तो काही कमी आहे का? आधीच माझ्या डोक्याला खूप बोर झालाय आणि तू कशाला तुला वाढवायचंय? आता आपलं लग्न झालंय ना, आता मी तुझी काळजी घेतोय, तू माझी काळजी घेतोय, आपण चांगले मित्र आहोत, इनफ ना, आणखीन काय पाहिजे? म्हणजे तो चिडलेला असतो आणि माणूस चिडलेला असला, रागवलेला असला की त्याला कळतच नाही की आपण काय बोलतोय. कदाचित आपल्या रागाच्या भरात समोरच्या व्यक्तीचं मन दुखेल याचाही तो विचार करत नाही. परंतु आता ईश्वरी बोलते की सर, तुम्हाला जे काही मी बोलते ना ते काही कळतच नाहीये. माझं म्हणणं असं आहे की मोबाईल आहे, सिम कार्ड आहे, परंतु तो मोबाईल बंदच आहे. आता अर्णवला समजतच नाही की ईश्वरीला या पाठीमागे बोलण्याचा ईश्वरीचा अर्थ काय. तर ईश्वरीला असं म्हणायचंय की अर्णव सर आहेत, मी आहेत, आमची फक्त मैत्री आहे. पण त्याला रिचार्ज टाकला म्हणजे जर अर्णव सरांनी त्यांचं प्रेम व्यक्त केलं तर ती गाडी पुढे जाऊ शकते ना, म्हणजे मोबाईल चालू शकतो असं तिला म्हणायचंय. तिने मोबाईलचं उदाहरण दिले पण अर्णवला काही कळत नाही. पण मला मात्र नक्की कळलंय की तिला काय म्हणायचंय. तिला असं म्हणायचंय की अर्णव सरांनी फक्त मैत्रीचा हात, मैत्रीचं नातं थोडं पुढे न्यायला पाहिजे. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं तर आमची संसाराची गाडी आणखीन पुढे चालेल. पण मित्रांनो, इथे आता वेगळंच काहीतरी घडणार आहे. इथे आता अंजली सांगत असते की मी स्टोर रूम मधलं सगळं सामान आता देऊन टाकलं, खूप घरात निगेटिव्हिटी येत होती म्हणून मी साहित्य देऊन टाकलं, बंद पडलेल्या सगळ्या वस्तू. आता वल्लरी खूप मोठ्याने भडकते आणि बोलते की साहित्य देऊन कसं टाकलं? मला न विचारता, मला काहीच न सांगता तुम्ही साहित्य दिलंच कसं काय? बापरे, आता सगळ्यांना प्रश्न पडला, हिला काय विचारायचं होतं तेव्हा? त्या वल्लरी बोलते की माझा खूप महत्त्वाचा बॉक्स त्यामध्ये होता, माझ्या पर्सनल गोष्टी होत्या, माझं खूप महत्त्वाचं काम होतं तिथे. बापरे. आता ईश्वरी बोलते की मामी, तुमचं एवढं महत्त्वाचं काम होतं, एवढा बॉक्स होता, मग तुम्ही स्टोर रूम मध्ये का ठेवला होता? तो पण लपून का ठेवला होता? काय महत्त्वाचं होतं असं? आणि एवढंच महत्त्वाचं होतं तर तुमच्याकडे ठेवायचं ना, स्टोर रूम मध्ये का ठेवलं? आता वल्लरीची बोलती पण झालेली आहे. तिला समजत नाही. मामाही तिला विचारत आहे की अगं, तुझं काय एवढं महत्त्वाचं होतं त्या बॉक्समध्ये जे तू स्टोर रूम मध्ये ठेवलं? बापरे. आता वल्लरीच्या तोंडूनच ती सगळं काही खरं खरं बोलणार आहे, सगळं वधवून ती टाकणार आहे. आता काय होणार? अर्णव आणि ईश्वरी समोर वल्लरीने जे काही कांड केलं ते भूतकाळातलं समोर येणार का? काय वाटतं तुम्हाला? कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.